हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटे बरे 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 करकटे बरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे दिदा आवडे निरंतर हे चिराग आवडे निरंतर हे चिराग मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे तिजा आवडे निरंतर हे चिराग आवडे निरंतर हे चिराग तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा विदांबर तुळसी हार गळा विदांबर तुळसी तुळसीहार गळा असे पीतांबर तुळसीहार गळा असे पीतांबर आवडे निरंतर येती आवडे निरंतर हे तीरान आवडे निरंतर येती आवडे निरंतर हे तीरान तुळसी हार गळा विदांबर तुळसी हार गळा विदांबर तुळशीहार गोपाल कुमाई गोपाल कुमाई हे गोपाल कुमाई जय गोपाल कुमाई जय गोपाल जय गोपाल कुमाई
कुमार डोबार जय जय डोबार कुमार जय जय डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार तो चालू नका करू पण तिकडच्याला इकडे वळवा ह्याचा आवाज जास्त आहे त्याला थोडा इकडे अँगल करा याला थोडा आत सरकवा म्हणजे त्याचा फ्लो अडवणार नाही हॅलो ह्याचा इको बंद करता जरा हॅलो हॅलो बास कमी करा त्याला फक्त कडेला सरकवून ठेवा किंवा तिकडे घेऊन जा तो आवाज करतो म्हणून आपण बंद केला बस त्याचा व्ह्यू थोडा चेंज करा थोडा असा करा हा आणि थोडा असा बस बस ठीक आहे येतो हॅलो हॅलो बास कमी करा ट्रेबल वाढवा मिड आणि गेन द्या मॉनिटर जास्त ठेवा हॅलो 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 जितका मॅक्झिमम देता येईल तेवढा याच्यातून द्या टाळकरी दोन्ही जर एकाच बाजूला रांग केली तर हे बसायला सगळ्यांना मोकळं होईल साऊंड ऑपरेटिंगलाही बरं पडेल आता बंधुवर्ग सगळं इकडे या हे सगळं सलग बसता येईल असं मतदारसंघाची पुनर्रचना सरकार भगिनी वर्ग या पुढे अजून त्याच्या त्या बाजूला तिथपर्यंत बसा पुढे नको तिथेच पण पुढे आहेत तिथून पुढे शिटी कशाची ती पहा ती वायर काढून न्या त्याला तसा नका नेऊ तिकडे कुठेतरी कनेक्ट करा गायनाच्या वेळेला थोडा इको अपेक्षित आहे राम कृष्णा हरी जय हरी जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण माईक आणि मॉनिटर जवळ झाल्याची सिटी आहे का ती हे 3 जण आपण वर घेऊया हे तुम्हाला डिस्टन्स पण मेंटेन होईल या 3 माईक वाले आणि बाकीचे इकडे सरका या या माईक घेऊन तिघे पण वर या बरोबर ना? राहू दे, ठीक आहे. सावकाश बस आता सर का इकडे हॅलो हॅलो मॉनिटर थोडे जवळ देता का माईक पुढे सरकले ना आता कारण त्यांचा आवाज फार येत नाही इथे
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हॅलो हॅलो यातून आवाज जास्त पाहिजे त्याचा हॅलो परिमळ गेली आवस फुल देठी गेलिया ओस फूल देठी परिमळ गेली आवस फुल देठी गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची घडी पायी घडी काळ वाटयाची घडी घडी काळ वाट याची घडी पायी घडी काळ वाटयाची पायी अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध हाची अनुताप घेऊन सावध हाची अनुताप घेऊन सावध हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटमंगराया एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटमंगराया भाग्य दशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधने सापडला हरी तयाला सापडला हरी साधनी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला जनार्दनी
हरिमुखी चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे धोपार कुमाई बोला बोला हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हा हा हरि हरि जय 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 विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार जय जय कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई इपिक दे ना थोडंसं मोठं लाव परिमळ गेलिया ओस फुल देठी 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 परिमळ गेलिया ओस फुल दे आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे 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 त्या नाही मागुता
त्यादाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म नाही मागुता जन्म सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु माऊली शांताराम भाऊ महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय। परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता, दुसरी चरणा संतांची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा त्यांच्या विस्तार कृपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर इको कमी करा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणी नतमस्तक होतो. हवा येते का तुझी? बंदच करा ना ते, नाकापेक्षा मोती जड झाला. बटन दाब फक्त तिथं उठ. खूप लाऊड आहे ते सगळं, याच्यातूनही त्याचा आवाज जातोय. तिकडं 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 त्या कोपऱ्यात आहे ते बटन. हा हा वा 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 हा साऊंडचं बंद केलं. हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे. दुसरा आवाज येतोय तो. हा ते नको नको नकोच, थोडा वेळ करायचं ना आपलं. गोष्ट आहे चांगली पण डोई जड झाल्यावर बंदच बरी. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्मपैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा. हे इको जनरेट होतंय ते. बर बर होईल का ते व्यवस्थित? हा. हरिपाठ या ग्रंथातला जवळपास सर्वांच्या हे जे आहे ना ते इफेक्ट बंद पाहिजे. ठला विठला थोडे ते कमी करा ना, त्यांचा आवाज कमी करा. हा हा हा. आमच्या गावात नाही का आजी, ती दाढ दुखायला लागली की एक औषध देते, ते कानात टाकायचं. त्याच्याने दाढ दुखायची बंद होते आणि कान दुखायचा चालू होतो. विठ्ठल या अभंगातून मॉनिटर पीठ बंद कर. या अभंगातून रिपीट जे आहे ना ते बंद झालं पाहिजे. झालं? हा ओके ओके. विठाला विठाला या अभंगातून शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपण जे काही चांगलं करायचं ठरवलेलं आहे त्या बाबतीत थोडी घाई करावी असा हा आग्रह धरणारा अभंग आहे. ज्या निमित्ताने हे कीर्तन संपन्न होत आहे, या अत्यंत कर्तृत्ववान आणि समाजशील अशा मोरे परिवाराकरता अंतःकरणाला वेदना देणारी, मनाला दुःख देणारी अशी एक छोटीशी ही मोठा परिणाम देणारी घटना आहे. कैलासवासी मगन रामजी मोरे यांनी या इहलोकाचा निरोप घेतला आणि आपली जीवन यात्रा
ईश्वर सागरामध्ये विलीन केली. त्यांच्या आपल्या हिंदू धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे जी अंत्येष्टी संस्काराचा विधी जी आहे त्यामध्ये उत्तर कार्याचा आजचा हा दिवस आहे. त्यांचा समग्र मोरे परिवार, तसा हा परिवार सामान्य नाही आहे, कारण समग्र कल्याणचं विधानसभेत नेतृत्व करणारा हा परिवार आहे. विठ्ठला एक अत्यंत समाजशील, अत्यंत विनम्र भाव असणारे आणि आपल्या कल्याण डोंबिवली शहरातील प्रत्येक जनमानसाचं हृदय जिंकलेले आपले सन्माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब, त्यांचा हा सगळा एकूण मोरे परिवार आणि या परिवारातला हा मेरुमणी निखळलाय. आणि धर्माप्रमाणे आपल्याला विधी करावे लागतील, कारण जे घडतं ते नियमाप्रमाणे आहे. मरण हे आश्चर्य नाही आहे, मरेपर्यंत जगणं खरं तर हे आश्चर्य आहे. एका फुग्याला एक छिद्र पडलं तर त्यातली सगळी हवा निघून जाते ना. मग शरीर रूपी फुग्याला 9 छिद्र आहेत, तरी प्राण कसा काय राहतो? विठ्ठला आश्चर्य मानायचं कशाचं, हाच मोठा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही ज्याचं आश्चर्य मानतो ते आश्चर्यच नाहीये, आणि तरी ते आश्चर्य वाटते. केवढं आश्चर्य आहे. लोक म्हणतात मेला कसा, मी म्हणतो मरेपर्यंत जगला कसा, हे आश्चर्य आहे. एवढा कोरोना गेला तरी आपण आहेच. विठ्ठल त्यामुळे ते नियमाप्रमाणे आहे, आपण मात्र आपल्या धर्माप्रमाणे चालावं. पिंडदान केलं जातं, त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, धनदान. कशासाठी? या शरीराची आणि त्या जीवात्म्याची आता ताटातूट झाली, पण सानिध्यामध्ये प्रेम निर्माण होतं, निर्माणच होणार. धर्मशाळेत तुम्ही जाता, एखाद्या जागी बसता, थैली ठेवता, 2 तासांनी जर तुम्हाला सांगितलं जरा दुसऱ्या रूम मध्ये जाता का, काय वाटतं? तिथं कमी सोय असली आणि पलीकडे जास्त सोय असली तरी म्हणतात राहून दे, आता इथंच बरं वाटतं. म्हणजे अर्धा तास थैली ठेवल्यावर सुद्धा तुम्हाला तिथंच बरं वाटतं का नाही? ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड बदलायला सांगा. विठ्ठला म्हणजे आपण ज्याच्यात असतो त्याची आपल्याला रुची तयार होते. आम्ही घाटावर जेव्हा कीर्तनाला जातो ना, तेव्हा त्यांचे नवीन बंगले झालेले असतात आणि त्याच्या बाजूला त्यांची जुनी घरं पण असतात. पण ते नवीन बंगले आहेत ना, फक्त मुलाचं लग्न जमवण्यासाठी मुलगी दाखवायलाच वापरतात. बाकी ते जेवतात, झोपतात, खातात ते जुन्याच झोपडीत. त्यानं म्हटलं का रे एवढा बंगला बांधलाय त्याचा भोग घ्या ना. तर महाराज ते ना आम्हाला तिकडं करमतच नाही, आम्हाला याची सवय आहे. 10 वर्षापूर्वीच्या बंगल्याची सवय, अर्ध्या तासापूर्वी थैली ठेवली त्याची सवय. 60 वर्षे, 80 वर्षे, 100 वर्षे जीव या देहात राहतो, त्या जीवाला या देहाची सुद्धा काय होऊ शकते? सवय. पण मग हे सोडावं तर लागणार आहे. तुम्ही प्लॅटफॉर्मला उतरले आणि रेल्वेच्या दारातला खुटा धरून ठेवला, काय होईल? गाडी तर काही कायमची उतरणार नाही, ती उतरत नाही हेच नशीब. उतरली का तुम्ही उतरलेच, ती 2 मिनिटांनी निघून जाणार आहे. मग 2 मिनिटांनी गाडी निघून गेली, तुम्ही प्लॅटफॉर्मवर उतरले पण पकडून काय ठेवलाय? खुंटा. काय होईल? फरफटले जाल. आयुष्यात कोणत्या संताला नमस्कार केला नसेल ना, अख्ख्या जगाला नमस्कार. विठ्ठला जे सोडलं नंतर त्याला पकडून ठेवायचं नाही. मग ती सोडवणूक पण जमली पाहिजे ना, ती सोडवणूक जमली पाहिजे. आपल्याला जमते का? नाही. आपण नसलेल्या गोष्टीच्या सुद्धा फार चिंतनात राहतो. मोबाईल खिशात आहे तोपर्यंत आठवत नाही, पण पडल्यावर पडला ना, लय चांगला होता ना. आपण होता तेव्हा कुठं चांगला होता असं म्हणत होता तो. तू चांगला होता हे म्हणतोस केव्हा? ते पडल्यानंतर. याचा अर्थच असा होतो, त्याचा अर्थच असा होतो
की त्या वस्तूची ताटातूट झाल्यावर वृत्तीची सुद्धा तिची ताटातूट झाली पाहिजे. व्यक्ती गेल्यानंतर पिंडदान का करतात? ज्यांच्याकडून आणलं होतं ते त्यांना देऊन टाकलं, याला पिंडदान म्हणतात. तुम्ही म्हणता शरीर माझं आहे, पण आपण हे उसनं आणलंय. देह तौपाचाचा अनिला उसना, शेखी ज्याचा त्याला देना असे. 5 जणांकडून हे शरीर आपण आणलंय. रेंटल वस्तू आहे, रेंट हाऊस. कोणतं रेंटल हाऊस आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 गोष्टी शरीरात आहेत. पहिली काय? पृथ्वी. आपल्या शरीरातली हाडं, कातडी, मांस ही सगळं मातीचे घटक आहेत. म्हणून आपल्याकडे शरीराला माती म्हणण्याची सुद्धा पद्धत आहे. माती मातीत गेली म्हणजे शरीर. ही आपल्या शरीरातली पृथ्वी. दुसरं काय? पृथ्वी, आप. आप म्हणजे दिल्ली नाही, विठ्ठला. दिल्ली दिली होती पण खराटात साफ झाला, जाऊ द्या. आप म्हणजे पाणी. मग आपल्या शरीरात पाणी आहे का? आहे ना. अहो, बाहेर तुम्ही एकच पाणी पाहता, आपल्या शरीरात 7 प्रकारचं पाणी आहे. म्हणजे लिक्विड 7 प्रकारचे द्रव पदार्थ आपल्या शरीरात आहेत. आपल्या शरीरात रक्त धावतं ना, ते सुद्धा आपतत्व आहे. डोळ्यातून अश्रू येतात ना, ते पण आपतत्व आहे. नाकातून श्लेष्मा येतो ना, श्लेष्मा छान वाटतं म्हणून पोरीचं नाव बी ठेवाल विठ्ठला. कारण हल्ली नाव ठेवण्यात इतका गाढवपणा सुरू आहे की काही विचारूच नका. ज्या नावानं काही अर्थच नाही हो. मी रिक्षावर नाव वाचलं, प्रणय, म्हटलं अरे बरं आहे बुवा विठ्ठला. आता इथं कोणाचं असेल तर त्यांनी काही गॅजेटमध्ये जाऊन चेंज करू नका, पण आपल्याला ठेवलेलं नाव समजून तर ठेवलं पाहिजे ना. प्रणय शब्दाचा अर्थ होतो रोमॅन्स विठ्ठला. अरे प्रणयाने झाला असेल पण ते प्रणय नाव नको ना ठेवायला. श्लेष्मा नाव आणि स्पेलिंग चांगलं असलं तरी श्लेष्मा शब्दाचा अर्थ होतो शेंबूड. ते सुद्धा शरीरातलं द्रवच आहे. बाहेर पडणारं मूत्रद्रव्य ते सुद्धा आपल्या शरीरातलं जलतत्वच आहे ना. रक्त आणि वीर्य हे सुद्धा या शरीरातलं काय आहे? जलतत्वच आहे. आपल्या शरीरामधला बराचसा भाग हा 70% आसपास आपल्या शरीरात पाणी आहे असं म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरात पृथ्वी आहे, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. पृथ्वी, आप. तिसरं तेज. आपल्या शरीरात अग्नी सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना खायचे मांडे भाजायला जेव्हा भांडं मिळालं नाही तेव्हा भांडं आणि गॅस या भानगडी ठेवल्याच नाही. मला वाटतं जगातलं पहिलं किचन असेल काय? टोप ना चूल एकच विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज असे ओणवे झाले, योगाच्या सामर्थ्याने आपला जठराग्नी प्रदीप्त केला आणि मुक्ताबाईंनी पाठीवर मांडे भाजले. आपल्या शरीरात उष्णता असते, जठराचा अग्नी असतो. म्हणून ज्याला लवकर मरायचं आहे त्याने जेवताना गार पाण्याची बाटली सोबत ठेवायची विठ्ठला. काय सवयी आहेत आमच्या? पाहिजेत, नाही तर डॉक्टरांना श्रीमंत कोण करी. आपण जेव्हा भोजन करतो त्यावेळेला अग्नी आपला प्रदीप्त झालेला असतो आणि तुम्ही फ्रीजचं गार पाणी जर टाकाल तर त्या शरीराला किती ओढाताण करावी लागेल. फॉरेनर लोक आपल्याला हसतात. ते म्हणतात खरं तर गरम पाणी प्यायला पाहिजे आणि गार पाण्यात आंघोळ करायला पाहिजे. आपण बरोबर करतो उलट विठ्ठला. आपल्या शरीरात काय? अग्नी. आपण जिवंत असल्याची सामान्य खूण कोणती? पूर्वी माणूस जिवंत का मेला कसं काय समजायचे? साप गार पडले. आता डायरेक्ट गार पडणं आणि मरणं याच्यात थोडा फरक राहतो है की नाही. काही वेळेला एखादा माणूस जिवंत असेल पण वेगळ्या कारणाने गार वाटला, पेटवू नका. आमच्या त्या मांडा टिटवाळ्याला अशीच एक म्हातारी नेऊन पेटवली. आता ती झोपलेली निघाली. बरं ती पेटल्यानंतर मग पुन्हा पुढं अवघड झालं. ते म्हणतात अरे आता अर्धी जल्ली, मग परत दिली पेटवून विठ्ठला. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, पृथ्वी, आप, तेज. चौथं वायू. तुम्हाला एकच वायू माहिती आहे? आपल्या शरीरात 10 प्रकारचे वायू आहेत.
भटजी काका पूजा करायला आपल्याला पाणी प्यायला देतात ना आचमन करायला. ओम प्राणाय स्वा, ओम व्यानाय स्वा, ओम समानाय स्वा, ओम अपानाय स्वा, मोदानाय स्वा, ब्रह्मणे नमः. मला एवढंच येतं, नाही तर भटजी नाही आल्यावर मला कराल फोन विठाला. याला म्हणतात पंचप्राण. हे आपल्या शरीरातलं एअर, हवा आहे. आणि पंच उपप्राण आहेत. पंच उपप्राण म्हणजे तुम्हाला खोकला येतो ना, शिंक येते ना, ठसका येतो ना, ढेकर येतो ना, याला उपप्राण म्हणतात. हे सुद्धा 5 प्रकारचं आपल्या शरीरातलं वायुतत्व आहे. शिंक शिंक तिथं आलीच पाहिजे. ज्याला व्यवस्थित शिंका येतात त्याला कधीच पॅरालिसिस अटॅक येत नाही. एवढा फायदा आहे म्हणून तपकिरीकडे जाऊ नका. हा, नाही तर आपल्याला शॉर्टकट आपल्याच रस्त्यात आहेत. शिंक येते, शिंक. महाराज तिचा स्पीड सुपरसॉनिक असतो. जगातले सगळ्यात जास्त अपघात डॉक्टरला शिंक येते तेव्हाचे आहेत. कारण जेव्हा शिंक येते तेव्हा तुमच्या मनात कोणताच विचार करताच येणार नाही. शिंक येते तेव्हा फक्त शिंकच, नो थिंक. विठाला म्हणजे शिंक आपल्या शरीरातला वायू आहे. ढेकर येतो तो सुद्धा आपल्या शरीरातला वायू आहे. फरक एवढाच आहे, आपले लोक ढेकर आल्यावर म्हणायचे तृप्त झालो, बरोबर. आणि फॉरेनर काय म्हणतात सायन्सवाले माहिती, ढेकर आली एखाद्याला तर ऍसिडिटीचा त्रास आहे का. अरे ढेकर म्हणजे काय ऍसिडिटी आहे का. जरा चांगलं म्हणायला शिका. आणि चांगलं आम्हालाच म्हणता येतं. म्हणून आपण मराठी माणसं शरीरातल्या ज्या गोष्टीला मज्जा संस्था म्हणतो त्याला इंग्लिश लोक नर्वस सिस्टम म्हणतात. मला सांगा, नर्वस झालेलं बरं का मज्जा विठाला. जाऊ द्या, काहीतरी मजा आहे, नर्वस होऊ नका. आपल्या शरीरात वायू आहे. बर, आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाश मीन्स काही वस्तू नाही, मोकळी जागा म्हणजे आकाश. म्हणून आकाशात, अवकाशात गेलेल्या लोकांना काय म्हणतात, स्पेस मध्ये गेले. स्पेस गेले पण आले विठाला. स्पेस मध्ये गेलेले परत का आले. गणपती घेऊन गेलेला परत येत असतो. आता तरी अर्ध्या ज्ञानी लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि सुनीता विलियम्सला तरी फॉलो करा, नका हा बापाला फॉलो करू. आपल्याला कळलं पाहिजे ना. आयफोनची मालकीन म्हणजे स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभमेळ्याला येते. कैलाशनंदगिरीच्या सोबत त्या निरंजनी आखाड्यात त्रिवेणी संगमावर जाते आणि नाक दाबून बुड्या मारते. कोण, आयफोनची मालकीन. आणि आपली माणसं म्हणतात तिथलं पाणी घाण आहे. अरे ते का प्यायला दिलं होतं का. कुंभमेळ्यातलं त्रिवेणी संगम त्याच्यात बुडी मारायची होती, ते पिण्यासाठी नव्हतं. हा पिण्याचा परिणाम आहे. या बाबतीत आम्ही नाराज आहोत विठाला. लोकश्रद्धा आहेत ना, त्या लोक भावना आहेत आणि ते वास्तव आहे. ते वास्तव आहे. मला काय म्हणायचंय, आपल्या शरीरात आकाश आहे. कशावरून सांगतो तुम्हाला. फोटो काढायला पूर्वी माणसं उभी राहिली ना की ते फोटोग्राफर एक सूचना करायचे, जरा हसा. हे आपले कर्म. तुम्ही जुन्या लोकांचे फोटो बघाच, आठवणी. विशेष करून आजी लोक आहेत ना त्यांचे जुने फोटो. तिच्या चेहऱ्यावर असं ना वात्सल्य वाहत असं दिसतं. तुम्ही तुमच्याच आजीचे पणजीचे फोटो शोधा. पणजीचे शोधा, गोव्याला न जाता तुम्हाला सापडतील. तिच्या चेहऱ्यावर असं प्रेम वाहताना दिसतं. मग आपल्या आजी पणजीच्या चेहऱ्यावर प्रेम आहे. आपल्यालाच कोणता व्हायरस झालाय. हे जमलेली लग्न मोडल्यामुळे असं होतं विठाला. चांगल्या कर्माचा परिणाम देव तुमच्या चेहऱ्यावर देतो, तो उदार ठेवत नाही. त्यामुळं ज्याचा चेहरा बघण्यासारखा आहे समजावा हा माणूस चांगला असावा. देव हा नियम देतो ना. मग ते फोटोग्राफर म्हणायचे जरा हसा. आता एक नवीन वाक्य आणलंय त्यांनी, अपडेटेड फॉर्म्युला. कोणतं, साहेब जरा पोट आत घ्या पिठाला.
त्यामुळं साहेब पण हसतो आणि फोटो पण चांगला येतो. मला काय म्हणायचंय, पोट आत घेता येतं म्हणजे पोट आत घेता येण्या एवढी जागा पोटात आहे. दॅट्स कॉल स्पेस. विठ्ठला. म्हणजे तुमच्या शरीरात पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे. ज्याचं त्याला देऊन टाकण्याचा कार्यक्रम म्हणजे 13वा. विठ्ठला. त्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणजे काय, त्यांच्या जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्याच्यावर आपली श्रद्धा बसू शकते, त्याचं पूजन म्हणजे श्रद्धांजली. सगळीच माणसं काही सीमेवर जाऊ नाही शकत आहेत, सगळीच माणसं काय अशी प्रसिद्ध नाही होऊ शकत, पण याचा अर्थ सगळीच माणसं सामान्य असं होत नाही. प्रत्येक माणसात एक अशी चांगली गोष्ट असते ज्यामुळे आम्हाला मान्य करावं लागतं की त्याच्यात देव आहे. बघा तुम्ही, आपल्या कुटुंबात एखादी सगळ्यात गरीब आत्या असते, गरीब, फार तिला मानपान लागत नाही, स्वतःहूनच येते, तिला निमंत्रण करायला बँडबाजा घेऊन जावं लागत नाही, वगैरे वगैरे असं सगळं असतं. तिचं नाव पत्रिकेत टाका नाही तर नका टाकू, तरी पण ती काही वाटा घेणार नसते. विठ्ठला. बिचारी तिची फार व्यवस्था पण करावं लागत नाही. ती तिच्या मोठ्या बहिणीला म्हणते, बाई बाईस तू झोप इथं, तुला एसी लागतं, मला कशी एसीची सवय, मला कुठं पण जमतं. अशी एक आत्या असते. महाराज, ती सगळ्यात गरीब असते, सगळ्यात सामान्य असते, पण एखाद्या समारंभात ती नसली तर जाणवतं. का? श्रीमंताच्या श्रीमंतीला प्रेम देण्याचं काम शेवटी गरीबाकडे, हे विसरू नका. का? सगळेच श्रीमंत आले तर सगळेच फुगीर आहेत, कोणी कोणाला आवाज द्यायचा, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात असतो. मी का त्याला आवाज देऊ, मी का त्याला हे करू. अरे पण तो माणूस जो असतो ना, तो वंगणाचं काम करतो, ड्युटी ऑफ लुब्रिकंट. मग तो याला पण आवाज देतो, काका बरं आहे ना, ताई बरी आहे ना. मग त्या सगळ्या कार्यक्रमाला गोड रूप आणण्याचं काम एक साधा माणूस करतो. तुम्ही साध्या माणसाचं मोल केलं पाहिजे. आपल्या परिवाराला चांगले संस्कार देणं याच्यापेक्षा मोठं समाजकार्य काय? आपल्या परिवाराला चांगला निरोप विचारांचा देणं याच्यापेक्षा चांगलं काम कोणतं आहे? मी तर म्हणतो प्रत्येक घराने चांगलं काम केलं ना, समाजाचं काम करायची गरजच नाही. कारण समाज ही काही वस्तू नाही आहे. समाजातल्या प्रत्येक माणसाचं असं एकत्रीकरण, अनेकांचा तो जमलेला एक समूह म्हणजे समाज आहे ना. सोपं सांगतो तुम्हाला, थोडं तात्विक आहे. एक जण म्हणाला, लोकमान्य टिळक आणि गांधीजींनी माझ्या डोक्यात गोंधळ उडवला. म्हणजे कसं काय? ते म्हणे, टिळक म्हणतात मी शेंगा खाल्ल्या नाही, मग पुढं काय बोला, बरोबर, इकडून नाही तिकडून तरी येऊ द्या. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, त्यामुळं मी टरफल का उचलू? कोण म्हणाले? टिळक. आणि गांधीजी म्हणतात परिसर स्वच्छ ठेवा. विठ्ठला. एक चांगल्या सद्गुणांना महाराज जरी तुम्ही घेऊन निघालात ना, तरी तुमचं मरण जगाला रडवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? मरू कोणी पण द्या, स्मशानात लोक भाषणं चांगलीच करतात. म्हणजे मी जरी उद्या मी मेलो म्हणजे मरणारच आहे, ते पण कधी काला होईल मला अजिबात माहित नसतं, तरी मोठ्या डेअरिंगने 2-2 वर्षाच्या डायऱ्या भरून ठेवल्या. हा, जायचंच आहे. आपण गेल्यावर पण भाषणं होणार आहेत. कुठे? स्मशानात. आणि खूप चांगलं बोलणार आहेत हा लोक तिथे. फक्त ते भाषण करणारे जेव्हा चांगलं बोलतात तेव्हा लोकांनी एकमेकाला बोटने टोचली पाहिजेत. पा कसं बोलतात, यो काय असा होता का, असं नाही झालं पाहिजे. नाही तर त्या भाषणात चालू असतं, आमचे दादा फार मन मिळावू होते. हे लोक म्हणतात आख्या भानगडी यांनीच लावल्या. तिकडं कोणतरी भाषण करतं, काय आमच्या काकू फार प्रेमळ होत्या. इकडे म्हणतात आखी जमलेली लग्न गावातली हीच मोडाची. विठ्ठला. मला वाटतं आपलं जीवन असं पाहिजे की आपण मेल्यावर लोक चांगलंच म्हणतील, पण त्यावेळेला लोकांच्या डोळ्यात पाणी पाहिजे, आसू पाहिजे, हसू नाही. अरे हा, खरंच हा माणूस असा होता, याच्यासाठीचे प्रयत्न आणि त्याचा संकल्प म्हणजे 13व्याचं कीर्तन. चला पुढे. साधारणपणे
माणसाने काहीतरी केलं पाहिजे या बोधावर पहिलं या. करणं आपलं काम आहे. काहीच न करणाराला ज्ञानेश्वर महाराज फार घालून पाडून बोलतात. परिपास सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे का. आणि महाराज तुम्ही काम करत राहा. देव तुम्हाला कधी यश देईल काही सांगता येत नाही. मोरे साहेब बरोबर आहे का नाही. फॉर्म भरले देवानी काम केलं विठ्ठला. विठ्ठल तुम्ही काम करत राहा. काम करत राहा. कामाशिवाय अजिबात राहायचं नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे साधक लोकांना की साधकाच्या नुकसानीचा निर्णय तो काही करत असताना होत नाही. तो जेव्हा काही करत नाही ना तेव्हाच होतो. सांगतो तुम्हाला. जेव्हा माणूस काम करत असतो तेव्हा मनात वाईट विचार येतात का. मग वाईट विचार केव्हा. जेवण झाल्यावर 2-4 जणी पायरीवर एकमेकाच्या डोक्यातल्या त्याला खेड्यातली माणसं लागतात. मग बरोबर कळतं. एकमेका सहाय्य करू. उवा केसातल्या काढतात आणि डोक्यातल्या दाखवतात विठ्ठला. रिकामा वेळ सांभाळला पाहिजे. तो नामात दिला की काम झालं. म्हणजे काम करणं कंपल्शन. त्या कामामध्ये काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. कुठं करावं, काय करावं, कसं करावं आणि कधी करावं. 4 शब्द ध्यानात घ्या. अभंग कळल्यासारखा होईल. पहिला प्रश्न कोणता आहे. कुठं करावं. तुम्हाला कोणतं काम करायचं आहे यासाठी तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. किंवा कुठे आहात यावरून तुम्ही काय काम केलं पाहिजे हे कळलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. स्ट्रॉबेरीची शेती करायची आहे. कुठं करावी. जयपूरला, राजस्थानला. स्ट्रॉबेरीची शेती राजस्थानात नाही होत. त्याला तुम्ही कुठं पाहिजे. एवढ्या गरमीत तसेच गावाची आठवण बरी वाटते जरा विठ्ठला. किंवा जर महाबळेश्वरला एखाद्याने खजुराची शेती केली तर चालेल. नाही 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 ते खजूर वाळवंटातच. बरं मी जर महाबळेश्वरला असेल तर मी स्ट्रॉबेरीची शेती केली पाहिजे. मी कुठं आहे मला कळलं पाहिजे. तसं मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे ना. बहुता जन्मांती जन्मलासी नरा. बहुता जन्मांती जन्मलासी नरा. बहुता जन्मांती जन्मलासी नरा. जन्मांती जन्मलासी नरा. देव तो सोयरा करी आता. बहुता जन्मांती जन्मलासी नरा. देव तो सोयरा करी आता. देव तो सोयरा करी आता. जन्माला सिनरा देव तो सोयरा करी आता. देव तो सोयरा करी आता. कर्म करायला भरपूर आहेत. माणूस म्हणून जन्माला आलो ना. मग तुम्ही काही जनावरासारखाच ध्येयवाद ठेवणार आहात का. लक्षात घ्या. फक्त पोटासाठी जगणं असेल तर त्या जगण्याला जगणं का म्हणावं. गाढवं डुकरं कावळे चिमण्या सगळं त्याच्यासाठीच जगतात. तू याच्या वेगळा काय जगलास. कर्तव्यांमध्ये सुद्धा अनुक्रम सांभाळायचा असतो. आम्ही काही परिवारात जातो ना. त्यांना म्हणतो पंढरपूरला जाऊन ये. नाही नाही यंदा आमच्या सोन्याची 10वी आहे. अरे सोन्याची 10वी आहे माहिती आहे. पण सगळं झाल्यानंतर कधीतरी त्याला तुम्ही सांगता काय सोन्या ध्यानान ठेवा तुझ्यासाठी पंढरपूरला नव्हतो गेलो. तो सोन्या एक दिवस सोन्याचा शब्द बोलतो. तुम्हाला कोणी सांगला होता विठ्ठला. वाल्या कोळ्याला हाच प्रश्न विचारला होता नारदानी. वाल्या भ्रष्टाचार चुकीचा व्यवहार गैरव्यवहार अपहार तू सगळ्यांसाठी करत असशील तरी कर्म जेव्हा फळ द्यायला वेळ येईल तेव्हा ते घराकडे जाणार नाही. ते फक्त तुझ्याकडे येईल. लक्षात घ्या. चुकीचं काम जरी रेशन कार्डासाठी केलं असलं तरी ते भोगावं आधार कार्डालाच लागतं विठ्ठला. माणूस म्हणून आहोत ना. भजन आमचं पहिलं कर्तव्य आहे. कुठं करतो. दुसरं काय करतो. काय करतो. मनुष्य म्हणून जन्माला आला ना भजन केलं पाहिजे.
आळंदी पंढरीची वारी घडलीच पाहिजे, त्याच्याशिवाय काही समाधान आहे का? मी म्हणतो वारी करणं हा चांगला परमार्थ असला तरी चांगला प्रपंच करायला चांगला परमार्थ करावाच लागतो का नाही सांगा? आता आपण वारीला जातो, आपल्याला आनंद मिळतो का नाही? मिळतो. घरच्यांना आनंद मिळतो का नाही? फार आनंदी. ते तर म्हणतात बरी झाली. काय काय माहित असलं तरी बोलू नका, घरी जायचंय आपल्याला. विठ्ठला ही फिरायला जाते, बरोबर आहे ना? सरकारने आता तिकिटात पण आपल्याला कटौती केली आहे. मोरे साहेब आता अर्धे तरी का घेता, अख्खे फुकटच करून टाका ना. बहिणी तुमच्या लाडक्याच आहेत विठ्ठला. पण तुम्हाला पण बरोबर माहित होतं की प्रामाणिकपणा फक्त बहिणीकडेच चांगला असतो, नाही तर लाडका भाऊ योजना असती विठ्ठला. आपण जर फिरायला 10 दिवस गेलो तर सून स्टेटस काय ठेवते? फीलिंग व्हेरी हॅप्पी. का हिप्पी गेली फिरायला? आपल्या घराला आपली ॲब्सेंटी पण कधीतरी हवी आहे. लक्षात घ्या, भूक लागल्याशिवाय जर खाल्लं तर अपचन होतं, उलट्या होतात, नाही ते जुलाब तरी होतात. घरात सुद्धा आपल्या वाक्याची गरज वाटत नाही तोपर्यंत बोलू नका विठ्ठला. काय करतो कळलं. तिसरं कसं करतो? जे कराल ना ते छान करा. आता तुम्हाला कीर्तन ऐकायचंय ना, कसं ऐकाल? अजून आटपत नाही, अजून आटपत नाही. आता माझ्या हातात माईक आहे, मी थांबेन तेव्हाच. तुमच्या हातात जबाबदारी फक्त एवढीच आहे की आता चाललंय ते छान करून ऐका विठ्ठला. माणसं लवकर कशामुळे मरतायत माहिती? तुम्ही जे करायला निघता ना, जे ते करताना तुम्ही त्या कामात समरस नसता, म्हणूनच प्रॉब्लेम आहे. काम कोणतंही असो तुम्ही त्याच्याशी समरस एकरूप पाहिजे. मर्ज व्हा, मर्ज. मर्जी नसली तरी मर्ज विठ्ठला. कारण जे करावं लागणार आहे त्यात जर तुम्ही मर्ज झाला नाही ना, फक्त त्रास. आणि कामावर त्रास अवलंबून नसतो, आपण त्याच्याशी एकरूप होत नाही म्हणून त्रास होतो. नाही कळलं? सोपं सांगतो. बाईनं नवऱ्याला सांगितलं संध्याकाळचं जेवण मी बनवणार नाही, पार्सल मागवा. आता भाकरी पण भेटतात. भाकरी सेंटर नवीन बोर्ड आलाय आता 2 वर्षात. भाकरी मागवा आणि उद्या सकाळचा नाश्ता मी बनवणार नाही, तो पण पार्सल मागवा. काय झोमॅटो टोमॅटो काय असेल ते करून घ्या. तिने तिचा फोन बंद करून ठेवला. का? मला आराम करायचा आहे. थकणारी माणसं आराम करतात, समजू शकतो. मग आराम करायचा ठरवला. झोपली 10:30 वाजता आणि 12 वाजता तिच्या नवऱ्याच्या फोनवर कॉल आला. तेव्हा तो कॉल असा होता, 2 वाजेपर्यंत आम्ही 25 माणसं येत आहोत, तुझ्या बायकोला स्वयंपाक बनवायला सांग. आता क करायचं सांगा भगवान पाटील, काय करायचं आता? जिने संध्याकाळचं पण बनवलं नाही, जी उद्या सकाळचं पण बनवणार नाहीये, आणि रात्री 12 वाजता फोन आलाय. किती माणसं येत आहेत? 25. किती वाजता येत आहेत? 2 वाजता. आणि त्यांनी खाली मेसेज डबल पण टाकला, ते पनीर चिली बनव विठ्ठला. काय आनंद नाही? धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. किती त्रास होईल हो त्या बाईला. थांबा जरा, आपल्याला त्याच्यातला त्रास बाहेर काढून टाकता येतो 1 सेकंदात. तुम्ही म्हणाला अशी काय जादू आहे का काय? नाही नाही, 1च सेकंदात त्रास जाईल. आत्ता काय तिला नंतर कळलं, पाहुणे माहेरचे आहेत विठ्ठला. तुम्ही सासरच्या पाहुण्यांना कंटाळता असं तात्पर्य मला मुळीच काढायचं नाही, पण त्या कर्मात आत्मीयता आल्यावर त्रास जातो का नाही सांगा? त्रास जातो ना. या जगातली सगळ्या प्रकारची वेदना काउंट केली, मोजली, तर जगातली सगळ्यात मोठी आणि जास्त वेदना कोणती आहे माहिती? बाळाला आई जन्म देते ती वेदना. आपल्या शरीरातली एका वेळी 21 हाडं मोडली तर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या वेदना
फक्त बाळाला जन्म देताना त्या मातेला होतात. मला सांगा, तरीही ती आई त्या वेदनेला सहन करते. त्याचं एकच कारण आहे, त्या वेदना सहन करण्याने तिला आई होता येणार आहे. विठाला तसं जे कर्म करावं लागणार आहे ना, ते माझ्या भगवंताला समर्पित करायचंय. संपला विषय. कुठं करता, काय करता, कसं करता, आणि चौथं कधी करता. वेळ, त्याचं प्रॉपर टायमिंग, तुम्ही त्याच वेळेत ते केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही करायचं ठरवलेलं आहे, कुठं करायचं माहित आहे, कसं करायचं माहित आहे, पण करण्याची वेळ निघून गेली तर उपयोग होत नाही. रातराणीच्या फुलामध्ये रात्री सुगंध असतो, सकाळी फुल झाडावर राहतं, सुगंध निघून गेला, आता फुल काय कामाचं. तसं आयुष्य संपलं, शरीर राहिलं, काय कामाचं. पहिले परिमळ गेली ओस फुला देठी, परिमळ गेली ओस फुला देठी, परिमळ गेली ओस फुला देठी, परिमळ गेली ओस फुला देठी. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी. ओ परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, पुढे सरका जरा. परिमळ गेलिया पुढे सरका ओस आपण. फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी. आयुष्या शेवटी दे तैसा, आयुष्या शेवटी दे तैसा, आयुष्याचे वाटी दे तैसा, आयुष्याचे वाटी देह तैसा. आयुष्या शेवटी दे तैसा, आयुष्या शेवटी दे तैसा. आयुष्याचे वाटी दे तैसा, आयुष्याचे वाटी देह ओ तैसा. हरिमुखी गाता हर पली दिलता, हरिमुखी गाता हर पली दिलता, हरिमुखी गाता हरि पली दिलता, हरिमुखी गाता हर पली दिलता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरपलिती हरिमुखी हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपलिती हर पली दिलता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपलिती हर पली दिलता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपलिती. चिंता. क्या बात आहे. तुम्हाला डबल म्हणायची गरज नाही. परिमळ गेलिया ओस फुल देठी. नाथ महाराज आपलं लक्ष वेधतात. तुम्ही कुठं करणार आहेत मान्य आहे, माहिती आहे, काय करणार आहेत कळलंय, कसं करणार आहात मनापासून कळलं, पण कधी हे करणार कधी आहात. टायमिंग ह्या जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मॅच क्रिकेटची असो नाही तर आयुष्याची, टायमिंग. विठाला विठ्ठल शास्त्रकार म्हणतात, निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गते वा किम सावधानम. निर्वाण दीपे किमुतैल दानम. तुम्ही दिवा लावता ना, त्यावेळेला त्याची ज्योत पेटवता आणि त्याच्यात तेल भरलेलं असतं. तो दिवा जर अखंड पेटत ठेवायचा असेल
तर संपणारं जे तेल आहे ते तुमच्या लक्षात आलं तर त्याच्यात दुसरं तेल टाकलं पाहिजे. कशाच्या आधी? तो जो आधी पेटलेला दिवा आहे ना, आधीच्या तेलावरचा, दुसरं तेल टाकताना आधीचं तेल संपून दिवा विजायच्या आत दुसरं तेल पाहिजे. दिवा विजला, आता पळीभर नाही, काय काय बरणीभर आणून टाका ना, आता उपयोग नाही. कारण मधलं टायमिंग तुम्हाला सांभाळता आलं नाही. घरातल्या कुत्र्यांनी जाग केव्हा झालं पाहिजे? चोर त्याच्या घरी पोहोचल्यावर भाऊ भाऊ विठ्ठला, तसा परमार्थ करणार केव्हा? सगळं निघून गेल्यावर. म्हणजे एक जण म्हणाला, अरे जरा फावडा टिकाऊ देतो का? तो म्हणाला का? म्हणजे माझ्या घराला आग लागली आहे. फावडा टिकाऊ कशाला? मग त्याची विहीर खोदील आणि मग पाणी लागलं का वीज होईल. विठ्ठला, जरा सोपं बोलू. तुमच्या हातात असलेलं छान आयुष्यच किती आहे सांगा ना मला. मी सांगतो तुम्हाला, तुमच्या हातात असलेलं तुमचं जे आयुष्य आहे ते साधारणपणे 18 ते 36 असं म्हणा, नाही तर 18 दुने 36 असं म्हणा. फक्त 18 वर्षे तुमची आहेत का? 18व्या वर्षी तुम्हाला समज येते, असा समज आहे. मतदानाचा अधिकार किती वर्षी? 18व्या. लग्नाचा 21व्या. मला एकाने विचारलं, हे मतदानाचा आधी लग्नाच्या नंतर? त्याला म्हटलं, अरे देश चालवणं सोपं आहे, घर चालवणं कठीण आहे. विठ्ठल, ज्या वयात तुमचं शरीर नीट आहे त्या शरीरात राहून मनाचे निर्णय अंमलात आणण्यासारखे. 40 नंतर शरीराच्या बोंबा सुरू होतात. करा सर्वे. 40 पण मी फार सांगितलं तुम्हाला. आता युरोलॉजी सेंटरला गेले ना तर 25 वर्षाची पोरं दिसतील. किडण्यांचा त्रास का? जय चायनीज. विठ्ठला, आता आम्ही 13वें श्राद्ध करतो ना, 60 65 संपलं. जुने लोक शोधा. मी एक वर्षापूर्वी त्या कोण गावात कीर्तन केलं होतं. 104 वर्षे वय त्या काकाचं. आणि ते म्हणाले मरायच्या आदल्या दिवशी शेतावर जाऊन आला होता. 104 वर्षाचा असताना शेतावरून जाऊन आला होता. हे वाक्य उलट बोलू? शेतावर जात होता म्हणून 104 वर्षे होता. विठ्ठला, पहिलं काम कोणतं करा? पहिलं काम आपल्या घरातली लादी आपण पुसा. विठ्ठला, आपली उंची आणि आपलं वजन काय असलं पाहिजे माहितीये? आपलं वजन जेवढं आहे आणि आपली उंची जेवढी आहे त्या उंचीतले 100 सेंटीमीटर काढायची. उंची जेवढे 100 काढल्यावर सेंटीमीटर उरतात तेवढंच वजन तुमचं असलं पाहिजे. पहिलं काम शरीरापासून करा. आणि विशेष आपल्या गाववाल्या लोकांना हे सांगायची नितांत आवश्यकता आहे की खरी श्रीमंती गंठणीत नाहीये मातांनो. खरी श्रीमंती तुमच्या आरोग्यात आहे. आरोग्य संपन्न व्हा पहिल्यांदा. का? इथून पुढं मरेपर्यंत कोणीच शिकपाराचं नाही. हा, कारण शिकपणाऱ्या माणसाच्या जोडीला थांबायला आहे कोण? विठ्ठला. आता जे आहेत तेच इतका दिवा लावतात. तो जोडीला असतो ना माणूस, तो पाहुणे गेले का दरवाजा बंद करतो खोलीचा हॉस्पिटलच्या आणि ते दरवाजा उघडतो पेटीचा. सफरचंद, अननस, चिक्कू, पक्की फळं आणलेली असतात. बरं, ज्याला आणले त्याला खायची नाही. त्याला डॉक्टरने सलाईन मध्ये ते नळीतून औषध, प्रोटीन ना विटॅमिन तिकडूनच. मग याला मालक कोण? हा ज्याला आणले त्याला दाखवतो, म्हणतो घेतोस का? आणि हा बकाने मारतो. 10 दिवसात याचे गालवर येतात. डॉक्टर म्हणतात पेशंटला सोडलं पाहिजे. हा म्हणतो नको नको नको. का? याची योजना बंद पडेल. विठ्ठला, तुम्ही आरोग्याकडे आजच लक्ष द्या. आजच लक्ष द्या. नाही तर 10 वर्षांनी जगन्नाथ महाराजाचं कीर्तन तुम्हाला परत आठवेल पण तेव्हा काहीच उपयोग नसेल. आज सुरुवात करा. आहारापासून नियंत्रण असू द्या. आणि जेवताना टीव्हीच्या सिरियल सोबत तर अजिबात जेवू नका. किती खायचंय का भानावर असतो का माणूस टीव्ही समोर? आण काहीतरी बसल्या बसल्या. तू बसलाच. विठ्ठला, ज्या घरात टीव्ही समोर जेवणारे आहेत ना त्याच घरात आरोग्याचे वांदे आहेत. लिहून ठेवा.
आणि माझ्याशिवाय तुम्हाला सांगेल तरी कोण? घाटावरचा महाराज आला तुम्ही जाऊन देणार नाही, मी तुमचाच आहे विठ्ठला. श्रोते हो, वेळेत होणं सगळ्यात गरजेचं आहे. वेळ सांभाळली पाहिजे. वेळ निघून गेली काहीच उपयोग नाही. नंतर आलेलं शहाणपण सांगतो ना तुम्हाला. आपला पोरगा नापास झाल्यावर बाप काय सांगतो मुलाला? अरे शेणे अभ्यास कर, अभ्यास कर. कोणाला सांगतो? पोराला. तो पोरगा पण म्हणतो, पप्पा तुझी मार्कलिस्ट सापडले मला, माल्यावर होती. मी प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो, बाप जे बोलतो ते बरोबर भल्याचं आहे का नाही? मग जर शिक्षण भल्याचं असतं, शिक्षण घेणं चांगलं असतं, तर मग त्याचे वांदे का झाले? कारण जेव्हा त्याचं शिकण्याचं वय होतं तेव्हा हे ज्ञान त्याला आलं नव्हतं. बरोबर? बरं, आता ज्ञान आलंय, आता उपयोग नाही का? आता हा पालक सभेला जातो विठ्ठला. त्याला घड्याळ समजतं, मला कुठं समजतं विठ्ठला. हो, मला म्हणायचं कसं असतं, 13व्याचं कीर्तन शेवटचा पावना येईपर्यंत करायचं असतं विठ्ठला. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही करायचंय ठरवलंय, मान्य आहे, पण ते योग्य वेळ, पण ते त्या त्या कर्माच्या वेळा ठरलेले. आणि श्रोते हो, मी जे 18 ते 36 सांगितलं ना, फार कमी काळ आहे हा, पण फार गोड काळ आहे. आणखी सोपं बोलू, मोठे क्षण नेहमी छोटे असतात विठ्ठला. सोपं सांगतो, मुख्यमंत्र्यांसोबत तुमचा फोटो तुम्ही कायम घरात लावून ठेवता. किती वेळ उभे असता तुम्ही त्यांच्या बाजूला? 1 मिनिट पण नाही, तो मागचा पुढे ढकलतो याला. फक्त 10 सेकंद क्लिक होईपर्यंत. पण त्याचाच तुम्ही फोटो घरात लावला ना, म्हणून मी म्हटलं सगळे मोठे क्षण छोटेच असतात विठ्ठला. आणि ते सगळे छोटे क्षण तुम्हाला जगायचे आहेत. महाराज म्हणतात, एकदा काळ हातातून सुटून गेला, तुम्हाला काही दान धर्म सुद्धा कुठपर्यंत करायचं माहिती आहे ना? पावती फाडताना बायको डोळे वटारत नाही तोपर्यंतच विठ्ठला. धर्म तयासीच घडे, जया स्वाधीन भाज रे. कारण बरेच म्हातारे नातवानी उशीने दाबून मारले, देणग्या कुठं देता म्हणे. अरे याचा अर्थ जे काम करायचं ना ते त्यावेळेस. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो तुम्हाला. आपले गाववाले लोक आहेत ना, किती कोटीचा बंगला बांधू द्या, ती माऊली जी असते ना, ती काय सांगते माहिती आपल्या नवऱ्याला? हे पा, तुम्ही बंगला किती पण मोठा बांधा, पण मला बंगल्याच्या बाजूला एक बारीकसा झोपडा करून द्या. कशाला? बोला बोला. नाही तर मग मी टेरेसवर. हा, बरोबर बरोबर बरोबर. बघा माऊल्या कशा पटापट कबूल येत आहेत. बंगल्याच्या बाजूला झोपडी कशासाठी? चूल का? मग गॅस आहे ना, गॅस असू दे ना. का चूल का लागते? भाकरी भुजाला. कारण भाकरी गॅसवर चालत नाही. मग गॅसवर जर भाकरी असतील तर मग त्या भाकरी खापरीच्या नसतात. आणि भाकरीला चव कोणत्या? खापरीच्या. हा तवा आता आलाय, तवा कुठं होता विठ्ठल? काय माहिती का, हे असं ना आम्हाला महाराष्ट्रभर बोलताच येत नाही का, ते अशी तोंडाकडे पाहत राहत. त्यांना काय माहिती, याला मोठ्या गावातलीच माणसं लागतात, छोट्या गावातली नाही चालत. आता आम्हाला ब्राह्मणी मराठी पण बोलावं लागतं. आम्ही सदाशिव पेठेत गेल्यावर ब्राह्मणी मराठी बोलतो का? तिथं आपले आहेत, तिथं आपले आहेत विठ्ठला. काय करतात? भाकरी भाजतात. आता ती भाकरी भाजण्याची पद्धत पण फार छान आहे. आमच्या आजीच्या हातच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत फार आवडीचं असायचं. सगळे नातेवाईक त्यासाठी यायचे. मग ते भाकरी भाजताना फार छान काम असायचं तिचं. ते आधी पीठ घ्यायचं असं चाळून, आम्ही तिला मदत करायला. सहकारी संघटना. लहान मुलांना फार छान. आणि सगळ्यात जास्त आवडणारं काम म्हणजे भाकरी भाजायच्या वेळेचं. का? एशियन पेंट्स अख्ख्या घरात. मग ते भाकरी भाजायला मदतीला जायचो. मग ती ते पीठ असं चाळून घ्यायची. ते स्टीलचं मोठं भांडं, पूर्वी लाकडी असायचं. मग त्याच्यात ते चाळून घेतलं की मग पाणी गरम करत ठेवायचं. मग हे सगळं जे पीठ आहे ते उचलून ती कशात टाकायची? त्याला काय म्हणतात? उन्नवणी. उन्नवणी. हा, आता आपली डिक्शनरी बरोबर ओपन होते. आणि माऊल्यांनो खरं सांगू का, तुमची पोरं मॅजिस्ट्रेट हो नाही तर बॅरिस्टर हो,
आपल्या घरात आपलीच भाषा बोलली पाहिजे. लक्षात ठेवा, एखादी संस्कृती तेव्हाच संपते जेव्हा दोन गोष्टी जातात, वेशभूषा आणि देशभाषा. विठ्ठला. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर आहे. तिथं टाइम स्क्वेअर नावाची एक जागा आहे. टाइम स्क्वेअर. जगन्नाथ महाराज खोटं बोलतात असं वाटलं तर गुगळे महाराजला पण विचारा. गुगळे GOOGLE. त्या टाइम स्क्वेअरला दरवर्षी अजून 2 दिवसांनी पाहायला मिळेल अपडेट्स. गुढीपाडवा, डोंबिवलीची प्रसिद्ध शोभायात्रा. ही जगाला डोंबिवलीने दिलेली गोष्ट आहे. आपल्या डोंबिवलीसाठी टाळ्या वाजवा. गुढीपाडव्याची शोभायात्रा हा डोंबिवलीचा प्रसाद आहे. तशी तिथं शोभायात्रा निघते आणि न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या माझ्या सगळ्या मराठमोळी माय भगिनी त्या दिवसाला अमेरिकेत नऊवारी पैठणी घालतात, नाकात मोठी नथ असते आणि छान शोभायात्रा काढतात. कुठं? अमेरिकेत गेल्यावर न्यूयॉर्कला पाडव्याच्या दिवशी समारंभात नऊवारी पैठणी. आपल्या लग्न समारंभात भेटा आपल्या मावल्यांना. अरे कळतच नाही, असं वाटतं लंडनला माहेर ना पॅरिसला सासर. विठ्ठला. आयानो, मी तुमचा लाडका धाकटा लेक आहे असं समजा, पण माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या लग्न समारंभात तुमच्या परंपराच तुम्ही जपल्या पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही लग्न समारंभ पाहता, वाटतं ते लग्न आगरी माणसाचं आहे? वाटतं ते लग्न? अरे कुठून आले ते? इटलीचे आहेत का, फ्रान्सचे आहेत का, जपानचे आहेत? जपा ना जरा, जपा. विठ्ठला. आणि आयानो, ही गोष्ट मी तुम्हालाच सांगू शकतो, तिकडूनच्या आमच्या आशा संपल्यात. निम्मे बिनागंधाची झिंडत असतात माणसं. छावा पिक्चर पाहिलाय ना? कपाळावरचा गंध लागलेला राहावा यासाठी राजांची कातडी सोलली गेली, आतडी बाहेर काढली गेली, डोळे फोडले गेले, पण हा गंध मिटू दिला नाही. जो गंध टिकण्यासाठी एवढा त्याग राजांनी केलाय, तो लावण्यासाठी थोडी मेहनत घ्या. तुम्हाला सांगतो, घरी 2 नियम चालू करायचे. पहिला नियम, जेवायला बसल्यावर हरेराम म्हटल्याशिवाय जेवू नाही द्यायचं. आणि दुसरा नियम, नवऱ्याला गंध लावल्याशिवाय बाहेर जाऊ नाही द्यायचं. आणि पहिल्या दिवशी सांगून बघा, नाही ऐकलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं? तुम्ही जरा लक्ष नका देऊ, आमचं चाललंय, चालू द्या. दुसऱ्या दिवशी आपला पुसायचा. बघा घरी तांडव नाही, बिना ट्युशनचा कथ्थक. ते म्हणतीलच लगेच, काय मी आहो ना. मग त्याला पण सांगायचं, तो विटेवरचा पण आहे ना, त्याच्या नावाचं लाव. आपल्या धर्माची ती ओळख आहे, आपल्या धर्माचा तो परिचय आहे. माझ्या बंधुवर्गानो, लईच टाळ्या वाजल्या तिकडून. आता उद्यापासून, आता पण सगळे लावूनच आले होते, एकमेकाच्या कपाळाकडे कोणीच पाहू नका, ते घामामुळे पुसलं एवढंच. उद्या बघाच. विठ्ठला. जाऊ दे, आपलं उन्हवणी तिकडे आठायचं. ते पीठ ती टाकायची, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती एक छोटी काठी असायची, काय म्हणतात त्याला, दांडली. मी पुन्हा सांगतो, हे शब्द जपा. मुलं इंग्लिश मीडियम मध्ये घातली आहेत मला माहिती, त्याला नाही इलाज आहे आता, पण ते वेअर आर यू गोईंग नका आणू घरी. घरी त्याला हे शिकवा, करवाला हा कया जेलता. किती गोड आहे हे, किती गोड आहे महाराज, किती गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज आगरी बोलतात, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? केवढा आनंद आहे. मी ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीत 17 वर्ष चातुर्मास सांगितला. ते लोक मला आगरी ब्राह्मण म्हणायचे. विठ्ठला. त्यांना एक दिवस मी विचारलं, ज्ञानेश्वरीत शब्द आहे, बोधाची ओवरा पहुडला असे. ओवरा म्हणजे बोला आता, ओवरा ओवरा. आता त्यांना वठाणच माहित आहे, तर ओवरा कुठून माहित व्हायचा? हा आनंद आपण पण घ्या आणि ठेवणीतले जुने शब्द परत आणा. आता जेवायला बसाल ना, कोणी फक्त बोला राईस येऊन दे, मग पाहतोच. राईस येऊन दे नाही म्हणायचं, भात वाढ. त्या दिवशी आम्ही केवणीला कीर्तन केलं, मोरे साहेब इतकं छान वाटलं. तिथे एक मावशी बोलली, महाराज भात नाही, दान दान. विठ्ठला. महाराज, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, या कवितेची मजा होती. ते जॉनी जॉनी ह्याच्यात आहे का? विठ्ठला. जाऊ द्या, परत उन्होंने तसाच राहायचा.
काय करू, माझा जीव तुटतो, आखा महाराष्ट्र तुडून येतो, पण आपल्याकडे हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. हा टास आहे ना, हा टास आहे. वैकुंठवासी सावळाराम महाराजांनी यासाठी हाडाची काड, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली. हा मार्ग त्या अभिव्यक्तीचा पाहिजे. मी त्यांच्या पुण्यभूमीत हे बोलतो आपल्याला. मग ती दांडली घ्यायची, त्याने दांडलीच म्हणतात ना का दांडेली, जाऊ दे काय असेल ते, त्याने घाटलून घ्यायचं. मग ते सगळं परत थाळ्यात पाडायचं, थोडं पाणी घ्यायचं आणि मग ते कणिक तिंबायचं म्हणायचं का मळायचं म्हणायचं, ते मळून घ्यायचं. मळताना त्याच्यातला एक गोळा ती आजी बाहेर काढायची. मी काहीच विसरत नाही, हाच माझा प्रॉब्लेम आहे. तो गोळा बाहेर काढायचा, मग त्याला पुन्हा असा गोलाकार आकार द्यायचा. त्याच्यातून परत थोडं पीठ वाढीव बाजूला काढायचं. तो गोळा किती पण छोटा घेतला तरी ते थोडं बाजूलाच काढतात. हे काय GST आहे का काय माहिती, 18%. बरं, ते घेतल्यानंतर ती भाकर अशी गोल गोल थापटायची. परत ती भूमिती शिकली नाही, पण तिचा 360 कधीच बिघडत नाही. विठाला ती भाकर अशी रेडी करायची, बरोबर. पाण्याचा हात मधून मधून घ्यायची. संसार पण असाच करायचा असतो. थोडा थोडा नामस्मरणाचा हात लावायचा, थोडा भजनाचा हात लावायचा, थोडा सेवेचा हात लावायचा. मग भाकर फाटत नाही, तुटत नाही. ती भाकर तयार व्हायची. पण भाकर तयार झाल्यावर ती लगेच तव्यात टाकत नव्हती, लगेच खापरीत नव्हती टाकत. ती भाकर तयार झाल्यावर ती 2 मिनिटं थांबते आमची गृहिणी, आणि ते जे उन्हाण्याच्या टोपातच पाणी ठेवते. फार त्रास वाढवत नाही. थोडक्यात कसं संपवावं हे जुन्या लोकांना बरोबर कळायचं. मग त्या पाण्यातला तो हात घ्यायची, कुठं खापरीवर किंवा तव्यावर. ते पाणी का टाकायची ती, तो तापलाय का नाही बघायला. कारण तव्याचे 2 प्रॉब्लेम आहेत. म्हणजे मी तव्याचेच प्रॉब्लेम सांगतो. तो तवा जर नीट तापलेला नसला आणि जर भाकर टाकली तर काय होतं, भाकर तव्याला चिटकते किंवा चिकटते. ते चिकटते शब्दाला चिटकला शब्द चिकटला. विठ्ठला जर तवा नीट तापलेला नसेल तर भाकर काय होते, चिकटते. काही वेळेला ती पाणी टाकल्यावर ते जे सरपण घालतात ना, सरपणच ना, काय म्हणतात त्याला, फाट्या फाट्या, ते सरपण फक्त सरपण म्हणतात. मग खोलपा खोलपा बरोबर गावला तुम्हाला. विठ्ठला आपल्या लोकांनी फाट्या भितल्या आणि ते का भितान का आता. तो खोलपा ती काय करते, जरा बाहेर ओढते. का, याचा अर्थ काय, तो तवा तापायला पाहिजे त्याच्यापेक्षा काय त्या आजीचं थर्मामीटर असतं ना, म्हणजे तो तवा त्याच्यापेक्षा कमी तापला तर भाकर चिकटते, आणि तवा जास्त तापलेला असेल तर भाकर करपते. मग त्या तव्यावर ती भाकर टाकताना ती बरोबर अशा टायमिंगला टाकते, तव्याला ती भाकर चिकटली पण नाही पाहिजे आणि करपली पण नाही पाहिजे. अशा मुहूर्तावर टाकली तरच भाकर फुलते आणि भाजली जाते. श्रोते हो, साधी तव्यात भाकर टाकायला सुद्धा त्याचं टायमिंग आहे. जीवनात भजन करायला टायमिंग नको का. परिमळ गेली आवस फुल देठी, परिमळ गेली आवस फुल, परिमळ गेली आवस फुल देठी, आवस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. ढोबा रखुमाई, गाडी वाजवा, भजन करा. हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. घडी घडी काल वाटयाची पाये, घडी घडी काल वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजूनी किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखे गाता
हरपली जिंदा हरिमुखी गाता हरपली जिंदा हरिमुखी गाता हरपली जिंदा घडी घडी काळवटाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळया पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घाला विठ्ठल 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 सापडला हरी दयाला साधने सापडला हरी दयाला सापडला होती दयाला साधने सापडला होता दयाला साधने एका जनार्दने की हरी बोला हरी मुखी गाता हरपली जिंदा त्या नाही मागुता जन्म गेला त्या नाही मागुता जन्म गेला त्या नाही मागुता जन्म गेला नाही मागुता जन्म गेले हरिमुखी गाता हरबली हरिमुखी गाता हरबली हरबली वेळ वेळ लक्षात घ्यावी लागेल. एका विचारवंताने छान त्रैराशिक मांडलंय. तो म्हणतो एक वर्ष किती महत्वाचं आहे नापास झालेल्या मुलाला विचारा. एक महिना किती महत्वाचा आहे महिने पूर्ण होण्याच्या अगोदर एक महिना ज्या आईनं बाळाला जन्म दिला ना तिला विचारा. तो महिना किती महत्वाचा होता. पंधरवडा किती महत्वाचा आहे पाक्षिक काढणाऱ्या संपादकाला विचारा. एक दिवस किती महत्वाचा आहे रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या कामगाराला विचारा. एक मिनिट किती महत्वाचा आहे लादेनने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं त्याच्या आधी एक मिनिट जो बाहेर पडूला म्हणून वाचला त्याला विचारा. सेकंद किती महत्वाचा आहे तेवढ्यासाठी ज्याचं गोल्ड मेडल हुकलं त्या ऑलिम्पिक वीराला विचारा. आणि एक क्षण किती महत्वाचा आहे भजन करून देव मिळवलेल्या संतांना विचारा. क्षणक्षणाची करावा विचार. हे असंच्या असं थांबून जातं बरं. असंच्या असं थांबतं.
धनानी भूमौ पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. श्रोते हो, वेळेचा फार विचार करा. विशिष्ट काळानंतर तर तुम्ही भजनालाच समर्पित असले पाहिजे. 60-70 फार माहिता बितावर नाही जायचं, ठाईचं बैसोनी. पण ती गंमत अशी ना, तेच फार पुढे असतात. मी एका आजोबाला विचारलो, आजोबा 80 वय कुठे चालले तडफडत तिकडं? तर नाही 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 माहितावर गेला पाहिजे. मग आपण जर कोणच्या नाही गेला, काय तू आहे बघायला. विशिष्ट काळापुरतं सामाजिक जीवन असावं. दुसरं महत्वाचं, आपण बोलतो काय आणि आपण ऐकतो काय याच्यावर नियंत्रण असू द्या. आज माध्यमं चांगली आहेत. युट्यूबवर तुम्हाला पाहिजे ते महाराज पाहिजे तेव्हा कीर्तनासाठी उपलब्ध आहेत, कथा उपलब्ध आहेत, रामायण महाभारतासारख्या सिरियल उभे आहेत, निरनिराळ्या संत चरित्रावरचे सिनेमे उभे आहेत. पण तरी आपल्याला यो इथं कसा ती तिथं कशी, काय गटारात उतरतो आपण. दुसऱ्याची पापं विकत घेऊन पाहायची का, विकत घेऊन ऐकायची का? माझं जीवन याच्यासाठी आहे का, हा तरी विचार आपण नक्की केला पाहिजे. का मला गोड जीवन जगायचं आहे, माझं जगणंही गोड करायचं आहे, मला माझं मरणही गोड करायचं आहे. माझ्या आयुष्यातली औषधं जशी चांगल्या आरोग्याने कमी होतात, तशा माझ्या आयुष्यातल्या कटकटी या चांगल्या जगण्याने कमी होणार आहेत. आपण ते जगूयात. आपलं स्वार्थासाठी तर सगळेच जगतात. थोडं देवासाठी जगू, थोडं देशासाठी, थोडं धर्मासाठी, थोडं समाजासाठी पण जगा ना. मला कोणाची काहीच गरज नाही म्हणणारी माणसं गरजेच्या वेळेला कोणीच येत नाही म्हणून तडफडताना दिसतात. आणि हे योग्य वेळीच करा. ती वेळ चुकली की सगळं गेल्यात जमाय आणि उरतो तो फक्त पश्चाताप. अरे अरे, तेव्हा भजन करायला पाहिजे होतं, वारी करायला पाहिजे होती, पंढरपूरला जायला पाहिजे होतं, संपन्नता होती, मदत करायला पाहिजे होती. कधी विद्यार्थ्याला अर्धा डझन वया नाही दिल्या, पण हल्दीला नुसत्या नोटा उडवायला गोणीच घेऊन यायचा. कोणी सांगितलंय? तुमच्या धनाचा योग्य विनियोग करा. त्या शक्तीचा असा विनियोग करा की त्याने स्वार्थ तरी साधेल, नाही तर परमार्थ तरी साधेल. विकृती वाढेल असं जीवन नको. आणि अशा जगण्यातून मी म्हणतो, इकडे तिकडे कडमडण्यापेक्षा परिवाराला वेळ द्या असं सांगावं लागतात. तुमचा वाढदिवस तुमच्या परिवारासोबत पण होऊ द्या ना. अशा काही क्षणांना वाढवा. आपल्या परिवाराला चांगला विचार देणं, मी म्हणतो आज ही पहिली समाजसेवा आहे. आमच्या मोरे भाऊंनी त्या पद्धतीचं जीवन जगून आपल्या परिवाराला प्रापंचिक भूमिकेवर छान सुस्थायिक केलं आणि गोड सुस्वभावी असा परिवार आज आपल्याला पाहायला मिळतो. हे कशामुळे घडलं? मातीला आकार द्यायला ती ओली असणं एवढाच टायमिंग असतो. आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे, तीच सत्कर्माची वेळ आहे. नाथांनी एवढाच निरोप दिला. ते म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पायी. तो काळ वाट पाहतो की कधी याचं संपतं. तुम्ही नाही तशी वाट पाहत, पण काळ वाट पाहतो कधी याचं संपतं. अजून किती आहे अवकाश, हे ध्यानात घ्या. पण बरेच जण म्हणाले, महाराज हे सगळं चांगलं आहे, पण ते पार आम्ही जेव्हा इथं कीर्तनाला आलो 27 तारखेला कुठं मोठ्या गावात, तेव्हा माहीत झालं. आता काय उपयोग? नाथ महाराज म्हणतात, काळजी करू नका. चांगली गोष्ट जेव्हा समजते ना, तेव्हा ती योग्य वेळी समजली असंच समजावं. 1 तास उरला होता खटवांग राजाला. उरलेल्या 1 तासात भजन केलं, भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्या प्राप्तीचा मार्ग आहे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही समाजसेवा करा, तुम्ही परिवाराची सेवा करा, तुम्ही सगळं करा, फक्त ते करताना तुम्ही नामस्मरण करा. एवढा एकच आग्रह तुम्हाला निश्चिंत बनवील. हरिमुखी गाता हरपले जिंदा, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपले जिंदा, हरिमुखे गाता हरपले जिंदा. नाही मागुता जन्म घे, नाही मागुता जन्म घे, नाही मागुता जन्म घे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जाता जाता एक सूचना आहे. दिनांक 1 एप्रिल पासून सोनी मराठी या चॅनेलवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ही कीर्तनाची एक सिरियल सुरू होते, ज्यामध्ये आपल्याला दररोज 3 कीर्तने एडिटेड ऐकायला मिळतील. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातले कीर्तनकार आहेत आणि त्या समग्र कीर्तन जो ते जे कीर्तनाचं विश्व आहे, ती जी कीर्तनाची सिरीज आहे, त्याचं परीक्षक म्हणून माझ्याकडे कामगिरी त्यांनी सोपवलेली आहे. त्यामुळे सलग 1 एप्रिलपासून 108 दिवस आपली भेट होऊ शकते.
दररोज रात्री सोमवार ते शनिवार 8 वाजता त्यामध्ये तुम्हाला आमच्या कीर्तनावरच्या कमेंट्स ऐकायला मिळतील किंवा कीर्तन भक्तीच्या संबंधाने काही भाष्ये असं आपल्याला दररोज श्रवण करता येईल. आपण त्याचा नक्की लाभ घ्या. श्रोते हो, आपला आपल्यासाठी होणारच आहे. जाता जाता इतरांकरता थोडं सेवेचा भाग असू द्या. जिथं देवाची, देशाची, धर्माची सेवा चालते, समाजाची सेवा चालते, तिथं मदत करा. मदत करता येत नाही ना, नका करू. तिथं आडवे येऊ नका. एवढा नियम पाळला तरी खूप आहे. समाजात सगळं चांगलं होणारच आहे. आमच्या मोरेदादांना भगवंताने चिरशांती द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आमच्या मोरे साहेबांचा, राजेशजी मोरे आमदार साहेब यांचा हा सगळा परिवार, त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणारा हा परिवार आहे. या परिवाराविषयी सद्भाव धारण करतो आमचे चेतन महाराज. आपल्या कोकणातला एक सर्वोत्कृष्ट मृदंगवादक कीर्तनाचा म्हणायला हरकत नाही. देवीदास महाराज, विठोबा महाराज आणि आमची सगळी डोंबिवलीकर मंडळी, आपण ध्वनिवर्धक व्यवस्था फार उत्तम लावलीत. आणि आपण सर्व श्रोत्यांनी चाललेला माझा हा बालबोध श्रवण करून घेतलात, त्याचा नक्की आपण मननातून आचरणाकडे नेण्याचा विचार करा. साक्षात्काराचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एकच सांगतो, हाताला काम आणि मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय बोलिलेले पुरे वेळी वाकुळे उत्तरे कराच्या समापराध महाराज नाही विचारिला अधिकार फुला कराच्या समापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखाया बेगिरकारा कराच्या अपराध महाराज तुम्ही सिद्ध आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगीत नेणाती कोणी अवतार पांडुरंग आवडे विदाने आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मती केले रामायणार्दनी पायी टकची ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरा तुका शान तारिले तैसे तुकोबाचे भंग रक्षे आरती तुकारामा किता तुलणे श्री ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता. जय देव प्रपंच असता परमार्थ साधिले जडी कमळ तैसे अलिप्त राई भक्ती ज्ञान वैराग्य स्वयाचरिले मुमुक्षु साधकासी प्रबोध केली. जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी रामकृष्ण गुरु आज्ञे प्रपंच लुटविले पैसोनी सिद्धासनी जनित साधिले तळोजे करवले गामी वास्तव्य केले सन्मार्गी लावोनी जडमडोत धरिले फाल्गुन शुद्ध षष्टीसी निर्याण केले हरिपाठी समयी ब्रह्मानंदी रंगले मोक्ष वावुनी मोक्ष पावले दैवयोगे सावळे श्री गुरुचरण पावले. जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी गो माता. जय देव घालील लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाय प्रेमे आलिंगे आनंदे भोजन भावे वाळी मागणी ते तुझ प्रती आहे या संतासी निर्विहेची मदती तुका म्हणे आता उदार तू या संतासी निर्विहेची मदती ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम